नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत, तर त्याचा सोल्युशन काय ते आपण इथं पाहूया. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच्या जागी सेंट्रल कास्ट चालते का? हे बघा, तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी हे जी आहे ती म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट मध्ये महाराष्ट्राचे भूमिपुत्र म्हणजे मानक दिनांकापूर्वीपासून महाराष्ट्रात राहत आहेत आणि महाराष्ट्राच्या आरक्षणाचे फायदे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट प्लस महाराष्ट्राची कास्ट व्हॅलिडिटी लागते. आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला त्यावेळेस लागते ज्यावेळेस महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त सेंट्रलचे केंद्राच्या काही जागा पोस्ट असतील किंवा शाळेचे ऍडमिशन असतं तर त्याच्यासाठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतं. तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीच्या ठिकाणी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तसं होत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे डोमोसाईल रिजेक्ट झाले, रिजेक्शन रिझन माहिती रीडिंग घेणे, वेब कॅमेरा फोटो एक्सप्लेन मी सर. हे बघा, आता जे तुम्ही आपले सरकार म्हणा किंवा माही सेवा चालक असाल तर तुम्हाला तिथं जो फोटो अप्लिकंटचा फोटो घ्यायचा आहे तर तो इथं त्यांनी जे क्वेरी काढले तर ती तुम्हाला वेब कॅमेरे जर तुम्ही एक्सटर्नल फोटो स्कॅन करून अपलोड केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेब कॅमेरेने फोटो घेऊन आणि तो सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेरी आहे एज्युकेशन साठी बनवलेली कास्ट व्हॅलिडिटी नोकरीसाठी यूज करू शकतो का? हे बघा, नक्कीच. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे हा तुमचा लाईफ टाइम सर्टिफिकेट आहे आणि तो नोकरीसाठी पण चालतो. आता ज्यावेळेस तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढता आणि त्याला व्हॅलिडिटी करता तर व्हॅलिडिटी भेटल्यानंतर तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे त्याला तेवढाच इम्पॉर्टन्स असतो कास्ट व्हॅलिडिटीच्या म्हणजे बरोबर. म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी वरती जे काही त्याच्यावरती म्हणजे उल्लेख असतो तुमच्या कास्ट सर्टिफिकेटच्या रिलेटेड एमआरसी नंबर म्हणजे आउटवर्ड नंबर, डेटेड वगैरे या सगळ्या गोष्टी, तुमच्या कास्टचा सिरियल नंबर, या सगळ्या तुम्ही जे कास्ट सर्टिफिकेट प्रोड्यूस केलेला त्या कास्ट सर्टिफिकेटला कास्ट व्हॅलिडिटी असते. आणि ती कास्ट व्हॅलिडिटी असली का मग ती तुमची लाईफ टाइम म्हणजे तुम्हाला कामाला येते आणि तुमचे जे पुढचे येणारे जनरेशन आहे किंवा तुमचे जे ब्लड रिलेटिव्ह आहे तिथं पण त्यांना रक्त नाते संबंधांतर्गत त्यावरतून व्हॅलिडिटी मिळवता येते. तर तुम्ही एकदा ती कोणत्याही पर्पज साठी काढा, तुम्ही अदर पर्पज साठी कास्ट व्हॅलिडिटी वापरू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे सर, इलेक्शन साठी विवाहित महिलेचे कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे, नवीन नवऱ्याच्या नावाने काढलेले नाव वा. तर प्रश्न एक, माहेरचे गाव अमरावती विभागात येते आणि नवऱ्याचे गाव नागपूर विभागात येते, तर अर्ज कुठून करावा? नवीन नावाने व्हॅलिडिटी साठी पुरावे कोणाकडे लावावे? माहेर आणि सासर सेम कास्ट आहे. हे बघा, आता ही जात आपली जी आपला देश मुळातच पितृसत्ताक देश आहे त्याच्यामुळं आपली जात ही वडिलांच्या जातीवरनं ठरते. आता तुम्ही म्हणजे त्याच कास्टचे असाल किंवा दुसऱ्या कास्टमध्ये तुमचं लग्न झालं असाल तरी तुमची कास्ट जी आहे ती वडिलांच्या कास्टवरच म्हणजे ठरते. आणि म्हणून तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी हे तुमचा जो मूळ गाव आहे म्हणजे वडिलांकडचा जे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत तुमची जात सिद्ध करण्यासाठी त्या मूळ गावालाच अप्लाय करावा लागेल. म्हणजे सासऱ्यांच्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आता सासऱ्याच्या कडील नाव पाहिजे असेल तर तुम्हाला तिथं मॅरेज सर्टिफिकेट चेंज ऑफ नेमचा असा म्हणजे का तो गजेट असतो तो तिथं द्यायचा असतो. म्हणजे चेंज ऑफ नेमचा गजेट तुम्ही दिला तर म्हणजे तुमचं नवीन नावाने होईल, परंतु डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला वडिलांकडचेच लावावे लागतील जात सिद्ध करण्यासाठी. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझा मानक दिनांक 1950 कोणताच पुरावा नाही परंतु माझे आजोबा 26 नोव्हेंबर 52 ला महार वतन 6 अशी नाम जमीन मिळाली आहे, त्याच्यावर महारी कशी नोंद आहे तर जातीचा दाखला मिळेल का? हे बघा, कसं आहे म्हणजे समितीला मानक दिनांकापूर्वीचे तुमचा जो वास्तव्य आहे तो महाराष्ट्रातला
कायमस्वरूपी वास्तव्य पाहिजे. आणि दुसरं ते बघतात का तुमच्या जाती संदर्भामध्ये त्या मानक दिनांकाचे पुरावे. परंतु समितीला हे पण माहित असतं की एवढे जुने पुरावे समजा मिळत नाहीये, तर तुम्हाला कमीत कमी वास्तव्याचा 1950 पूर्वीचा तो पुरावा तुम्ही देऊन 60च्या अगोदरचे पण पुरावे लावले तर समितीचं समाधान होतो. मात्र या ठिकाणी एक काम करा, वंशावळ तुमची सविस्तर विस्तृत करा, जास्तीत जास्त नातलग त्याच्यामध्ये समाविष्ट करून त्या अनुरूप डॉक्युमेंट अपलोड करण्याचा प्रयत्न केला म्हणजे समितीला तुमच्या प्रकरणावर संशय येणार नाही. म्हणजे समितीमध्ये तुम्ही परराज्यातले नाहीत हा संशय येणार नाही आणि तुम्ही जास्तीत जास्त नातलग ब्लड रिलेटिव्हची वंशावळमध्ये आणि डॉक्युमेंट अपलोड केले तर तुमचा जो तुम्ही त्याच जातीचे आहेत असा म्हणजे त्यांचा समज नक्कीच होणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीला अडचण येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, कास्ट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ठरवले आहे डुप्लिकेट मिळण्यासाठी. कास्ट आणि व्हॅलिडिटी दोघंही हरवले. हे बघा, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डुप्लिकेट साठी म्हणजे तो नियम आहे. तुम्हाला तिथं कास्ट व्हॅलिडिटी मध्ये जर तुम्ही अप्लाय केला तर तिथनं डुप्लिकेट कास्ट व्हॅलिडिटी जे काय त्यांची फी असेल ते भरून मिळते. आणि कास्ट सर्टिफिकेट जो आहे तो डुप्लिकेट किंवा म्हणजे एडिट केलंच जात नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला तिथं जर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेटचा झेरॉक्स असेल तर त्याला तुम्ही त्या तहसीलदार SDO कडनं सर्टिफाईड करून घ्या, चालते, त्याला काही हरकत नाही, होत नाही. आणि त्यासोबत तुम्ही कास्ट सर्टिफिकेट ठरवल्याबाबत एक अफिडेव्हिट पण करून ठेवा आणि FIR ची म्हणजे पोलीस FIR पण करून ठेवा. तर तुमचा सर्टिफाईड कास्ट सर्टिफिकेट प्लस अफिडेव्हिट आणि पोलिसाची FIR हे झालं तुमचं कास्ट सर्टिफिकेट. आणि व्हॅलिडिटी साठी तुम्ही डुप्लिकेट कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू शकता, ते डुप्लिकेट कास्ट व्हॅलिडिटी मिळते. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी सुनावणीच्या वेळेस गैरहजर होते, 23 ऑगस्टला बोलवलं होतं पण मी ईमेल आज बघितला, मी आज जाऊ का? काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. फक्त तुम्हाला तिथलं कारण सांगावं लागेल काय कारण आहे आणि ते तसा समितीवाले तेवढा म्हणजे हे करून घेतात. परंतु लवकर जा, कारण एकदा ते क्लोज केला का मग त्रास होतो. नेक्स्ट क्वेरी आहे, विवाहित महिलांना इलेक्शन साठी कास्ट व्हॅलिडिटी साठी सविस्तर माहिती द्या. हे बघा, विवाहित महिला जी आहे तिला कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल. म्हणजे नवीन नावाचं पाहिजे असेल तर विवाहानंतरच्या नावाचा, तर तिला कास्ट सर्टिफिकेट हे जे आहे त्याच्या वडिलांच्या गावाला म्हणजे तिची जात जी आहे वडिलांवरून सिद्ध होणारे म्हणजे मानक दिनांकाचे पूर्वीचे पुरावे तिचे वडिलांकडे असणारे म्हणजे वडिलांकडील तुम्हाला जातीचा दाखला करायचा आहे. आणि नाव तुम्हाला सासरकडचा पाहिजे असेल तर तिथं तुम्हाला गजेट ठेवून तुम्हाला ते म्हणजे तुमचं जो पूर्वीचं नाव आहे वडिलांबरोबर तो आणि आत्ताचं नाव म्हणजे सासरकडचा असं त्याच्यामध्ये होईल. आणि तुम्हाला तिथं वडिलांच्या म्हणजे तहसील कार्यालय SDO कार्यालयात तुम्हाला तिथं जातीचा दाखला मिळेल. आणि ते केल्यानंतर मग तुम्हाला व्हॅलिडिटी करायची. व्हॅलिडिटी करताना पण सेम म्हणजे तुम्हाला जो व्हॅलिडिटी आहे जी वडिलांच्याकडे जे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलंय त्याच जिल्ह्याच्या व्हॅलिडिटी समितीला तुम्हाला व्हॅलिडिटी साठी अप्लाय करायचं. तिथं पण डॉक्युमेंट्स तुम्हाला वडिलांकडचेच लागणार आहेत जात सिद्ध करण्यासाठी. आणि सासरकडच्या नावासाठी तुम्ही तिथं गजेट दाखवू शकतात का माझा लग्नानंतर नाव हे झालंय, तर म्हणजे तुम्हाला तिथं कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करावं लागेल. म्हणजेच थोडक्यात कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी हे जे वडिलांकडचा जो तहसीलदार आहे तिथं अप्लाय करायचंय आणि व्हॅलिडिटी त्या तहसीलदारचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचंय. नेक्स्ट क्वेरी आहे, 1967 नंतर महाराष्ट्रामध्ये आलोय, फादरचा OBC सर्टिफिकेट कर्नाटकचा आहे, मला सेंट्रल OBC सर्टिफिकेट पाहिजे, तर मिळेल का? हे बघा, आता तुम्ही म्हणजे ऍक्च्युली मायग्रंट आहात, तुम्ही मूळचे म्हणजे OBC ला जो 1967चा पुरावा लागतो तर तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट इथं काढू शकता महाराष्ट्रात. आणि मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट काढून आणि मग सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट साठी महाराष्ट्रातनं अप्लाय करू शकता. परंतु बेटर वे तुम्ही जो आहे तो
तुमचे जो कर्नाटक आहे तिथनं पण तुम्ही जर म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढला आणि तिथनं पण सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढलं तर चालतंय. महाराष्ट्रातनं काढायचं असेल तर मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट काढा आणि मग सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय करा. नेक्स्ट क्वेरी आहे कास्ट व्हॅलिडिटी साठी मावशीच्या नवऱ्याचे म्हणजेच काकाचे कास्ट व्हॅलिडिटी. हे बघा ब्लड रिलेटिव्हचे पुरावे चालतात, मावशीकडील पुरावे चालणार नाही. ब्लड रिलेटिव्ह रक्त नाते संबंध अंतर्गत असेल तर ते कास्ट सर्टिफिकेट साठी कास्ट व्हॅलिडिटी साठी पुरावे मानले जातात. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.